नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी शिकवणार आहे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा सायन्सचा 12वा धडा फूड फॉर ऑल. फूड म्हणजे काय? फूड म्हणजे अन्न. अन्न सर्वांसाठी. आपणच एकटे खातो का अन्न? नाही ना. सगळेजण खातात की नाही? सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते. तो छोट्यातल्या छोट्यात सूक्ष्मजीव का असेना, हो की नाही? आणि आपण माणसं, जनावर, पक्षी, प्राणी सगळ्यांना अन्नाची गरज असते. फूड म्हणजे काय? फूड म्हणजे अन्न. फॉर ऑल. ऑल म्हणजे सर्वांसाठी. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकता का? 1. Which vegetables do we get around the time of Diwali? तर दिवाळीमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या भाज्या भेटतात? Which fruits? कोणती फळं भेटतात? Which grains? कोणते धान्य भेटतात? 2. What are the seasons for jawar, bajra, rice, mangoes, oranges and jackfruits? आता कोणत्या हंगामात सीझन म्हणजे कोणत्या ऋतूत ज्वार ह्या धान्यांसाठी ह्यांच्यासाठी कोणता ऋतू उपयुक्त असतो? तर ज्वारसाठी, बाजऱ्यासाठी, राईस म्हणजे तांदळासाठी, मँगोज म्हणजे आंब्यासाठी कोणता ऋतू असतो? ऑरेंजेस म्हणजे संत्र्यांसाठी कोणता ऋतू असतो? अँड जॅकफ्रूट म्हणजे फणस. तर फणससाठी कोणता ऋतू योग्य असतो? 3. What parts of plants do we use as food? तर झाडाचा कोणता भाग आपण अन्न म्हणून त्याचा उपयोग करतो? ठीक आहे. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटणार आहेत आपल्या ह्या पुढच्या धड्यामध्ये. ठीक आहे. तर ॲग्रिकल्चर म्हणजे काय? शेती. ॲग्रिकल्चरल सीझन. तर शेतीसाठी सुद्धा ऋतू महत्वाचे असतात, हो की नाही? तर वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स. आपल्याला अन्न कशामधून भेटतो? प्लांट्समधून. प्लांट्स म्हणजे काय? वनस्पती, झाडांमधून आपल्याला अन्न भेटतं. अधोरेखित करा, हे रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्समध्ये विचारू शकतात. फॉर दॅट पर्पज वी सॉ ग्रेन्स इन फील्ड्स. आणि त्यासाठी अन्न मिळवण्यासाठी आपण काय करतो? बिया जे असतात त्या जमिनीमध्ये पेरतो. इन द फील्ड, शेतामध्ये आपण बिया पेरतो. अँड प्लांट फ्रूट ट्रीज इन ऑर्कार्ड्स. आणि जे काय म्हणतात, बागायत असते ना, तिथे आपण फळांची वगैरे झाडे लावतो. About 60% of the land of our country is in use for agriculture. About 60% म्हणजे जवळजवळ 60% जमीन जी आहे ऑफ आवर कंट्री म्हणजे आपल्या देशातील 60% जमीन जी आहे इज इन यूज फॉर ॲग्रिकल्चर. तर ते जमीन जे आहे 60%, 100% मधले 60% जमीन जे आहे आपल्या देशातील ते शेतीसाठी उपयोगी पडते. त्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. द सीझन फ्रॉम जून टू ऑक्टोबर इज कॉल्ड द खरीफ सीझन. अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की आपण नेहमी कन्फ्यूज होतो ह्याच्यामध्ये. तर लक्षात ठेवा आणि अधोरेखितही करा. The season from June to October is called the Kharif season. ठीक आहे. In this season, the crops are watered mainly by the rain. का?
तर जून ते ऑक्टोबर पर्यंत काय असतो? पावसाळा असतो. तर ह्या धान्यांना पाणी कशापासून भेटतं? पावसापासून भेटतं. म्हणून त्याला खरीफ म्हणतात. काय म्हणतात? खरीफ म्हणतात. कारण की ह्या धान्याला पावसापासून पाणी भेटतं. ओके. The season from the October to March is the Rabi season. आता ना तुम्हाला डिफरेन्शिएट बिटवीन म्हणजे फरक स्पष्ट करा मध्ये खरीफ अँड रबी हा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये. तर खरीप सीझन आणि रबीमध्ये काय फरक आहे ते लक्षात ठेवा. खरीपमध्ये पावसापासून पाणी भेटतं धान्याला. द सीझन फ्रॉम आणि ते किती ते किती असतं ते? खरीप जून टू ऑक्टोबर म्हणजे पूर्ण पावसाळा समजून घ्या. त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये पावसाळा संपल्यानंतर द सीझन फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च इज द रबी सीझन. ऑक्टोबर ते मार्च पर्यंत असतो तो रबी सीझन असतो. इन दिस सीझन रेन वॉटर दॅट हॅज सोक्ड इन टू द सॉइल, द retreating monsoons and dew are the sources of water for the crops. आता रबी सीझन मध्ये आता पावसाळ्यानंतर पावसाळा आहे तोपर्यंत खरीप सीझन असतं. पावसाळा झाल्यानंतर असतं रबी. रबीमध्ये जे धान्य पेरलं गेलेलं असतं जमिनीमध्ये त्याला पावसाळ्यामध्ये जमिनीमध्ये जे पाणी मुरलेलं असतं त्या मुरलेल्या पाण्यापासून धान्य घेतलं जातं. ठीक आहे. तर त्यामुळे हे रबी आहे, लक्षात ठेवा. ओके. कारण की पाण्यामध्ये जमिनीमध्ये साचलेल्या पाण्याचा उपयोग केला जातो. In addition, some crops are grown from March to June. काही अनाज मार्च ते जून पर्यंत उगवले जातात. These are called summer crops. समर म्हणजे काय? समर म्हणजे उन्हाळा. तर उन्हाळ्यामध्ये उगवले जाणारे धान्य म्हणून त्याला समर क्रॉप्स म्हणतात. तर उन्हाळा किती ते किती असतो? मार्च ते जून. बघा आता आपले तिन्ही सीझन झाले पूर्ण. खरीफ म्हणजे जून ते ऑक्टोबर, रबी म्हणजे ऑक्टोबर ते मार्च, हिवाळा म्हणजे जमिनीमध्ये मुरलेलं पाणी त्याच्यापासून अनाज उगवलं जातं. त्याच्यानंतर येतं मार्च ते जून, परत चक्र आहे हे बघा, चक्र आहे. मार्च ते जून परत काय होतं? उन्हाळ्यामध्ये काही धान्य उगवलं जातं त्याला समर क्रॉप्स. क्रॉप्स म्हणजे काय? क्रॉप्स म्हणजे पीक. क्रॉप्स म्हणजे शेतामध्ये उगवलेलं पीक. ठीक आहे. त्यानंतर कॅन यू टेल विच इज द सीझन फॉर ग्रोविंग राईस? तांदूळ उगवण्यासाठी कोणता ऋतू योग्य आहे? ॲग्रिकल्चरल वर्क शेतीची कामे. ॲग्रिकल्चरल म्हणजे शेतीची, वर्क म्हणजे कामे. एव्हरी फार्मर विशेस टू गेट अ गुड हार्वेस्ट. प्रत्येक फार्मर म्हणजे शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये चांगलं धान्य यावं अशी आशा असते ना. त्याने जे काही पेरलं आहे ते चांगल्या प्रकारे उगवलं पाहिजे अशी आशा प्रत्येक शेतकऱ्याला असते. अ गुड हार्वेस्ट प्रोव्हाइड्स अ गुड इन्कम. जर शेतामध्ये पीक चांगलं आलं तर शेतकऱ्याला सुद्धा चांगलं इन्कम. इन्कम म्हणजे काय? त्याचा जो आमदनी म्हणतात त्याला पगार नाही म्हणत त्याला. इन्कम म्हणजे त्याच्यापासून मिळणारे पैसे. त्या धान्यापासून त्याला जास्त पैसे भेटतात. जेवढं चांगलं धान्य शेतामध्ये तेवढं शेतकऱ्याला जास्त पैसे भेटतात. फर्टाईल लँड, गुड क्वालिटी सीड्स अँड फर्टिलायझर्स अँड
availability of water are essential for a good harvest. आता शेतामध्ये गुड हार्वेस्ट म्हणजे चांगलं पीक येण्यासाठी कशा कशाची आवश्यकता असते. तर फर्टाईलपासून ते हार्वेस्टपर्यंत ना अधोरेखित करा वाक्य. फर्टाईल लँड, फर्टाईल म्हणजे काय, उपजाऊ जमीन. ठीक आहे, जमिनीचे पण प्रकार असतात ना. काही जमिनीमध्ये आपण लावली झाडं कितीही तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला पीक येत नाही. किती खत पाणी घातलं तरीसुद्धा आपल्याला पीक येत नाही. म्हणून चांगलं पीक येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर ते आहे फर्टाईल लँड म्हणजे उपजाऊ जमीन. गुड क्वालिटी सीड्स, गुड क्वालिटी म्हणजे चांगल्या दर्जाचे, सीड्स म्हणजे बियाणे, चांगल्या दर्जाचे बियाणे. अँड फर्टिलायझर्स, फर्टिलायझर्स म्हणजे खत. अँड अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, आणि पिकासाठी चांगल्या प्रकारे पाणी देता आलं पाहिजे. तर चांगल्या पाणी भरपूर पाणीसुद्धा तिथे असलं पाहिजे. आर एसेन्शियल, एसेन्शियल म्हणजे खूप आवश्यक असतात फॉर अ गुड हार्वेस्ट, चांगलं पीक येण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. तर कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर फर्टाईल लँड, गुड क्वालिटी सीड्स अँड फर्टिलायझर्स अँड अवेलेबिलिटी ऑफ वॉटर आर एसेन्शियल फॉर अ गुड हार्वेस्ट. आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये 99.9% विचारलं जातंच. अधोरेखित केलंच असेल तुम्ही. इट इज ऑल्सो नेसेसरी टू कॅरी आउट द टास्क ऑफ टिलिंग द लँड. आता टिलिंग म्हणजे काय तर इट इज ऑल्सो नेसेसरी टू कॅरी आउट द टास्क ऑफ टिलिंग द लँड. तर लँडला टिल करणे म्हणजे जमिनीची मशागत करणे. स्पेलिंग्स तुम्हाला पाठ करावे लागतील. एक स्पेलिंग अर्थसहित 5-5 वेळा लिहून टाकायचं म्हणजे अर्थही पाठ होतं आणि स्पेलिंगही पाठ होतं. ठीक आहे. द क्रॉप इन आहे का वरती, आहे. द क्रॉप इन द फील्ड मस्ट बी प्रोटेक्टेड अँड द हार्वेस्टेड क्रॉप मस्ट बी stored safely. All of these processes are important. आता जे काही पीक येणार ना, क्रॉप शेतामध्ये जे काही, फील्ड म्हणजे शेतामध्ये जे काही पीक येणार तर त्याला प्रोटेक्ट करावं लागतं, त्याचं रक्षण करावं लागतं. अँड द हार्वेस्टेड क्रॉप मस्ट बी स्टोर्ड सेफली. आणि आलेलं जे काही धान्य आहे, शेतामध्ये जे काही आलेलं पीक आहे त्याला व्यवस्थितपणे स्टोअर करणे म्हणजे साठवून ठेवणे. सेफली म्हणजे सुरक्षितपणे साठवून ठेवणे, तेही तेवढंच महत्त्वाचं असतं. बघा, कोणत्या ऋतूमध्ये पीक घेतलं पाहिजे, कोणतं पीक घेतलं पाहिजे, त्याला कशा प्रकारे केलं पाहिजे, त्याची मशागत, मळणी, थ्रेशिंग वगैरे केल्यानंतर, सगळं झाल्यानंतर सुद्धा ते धान्य खराब होऊ नये ह्याची काळजी घेणे, त्याचं रक्षण करणे, त्याला सांभाळून ठेवणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. द पॉप्युलेशन ऑफ आवर कंट्री इज इन्क्रीजिंग. द पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, ऑफ आवर कंट्री आपल्या देशातील लोकसंख्या जी आहे इज इन्क्रीजिंग. ती इन्क्रीज होणे म्हणजे वाढत चाललेली आहे. आपल्या देशातील लोकांची संख्या वाढत चालली आहे. अँड टिल द नीड्स ऑफ ऑल दी पीपल आर बीइंग मेट. आणि
या एवढ्या सगळ्या लोकांच्या गरजा आपल्याला पुरवाव्या लागणार आहेत. आता लोकांची संख्या वाढत गेली तर एवढ्या लोकांना पुरेल इतकं अन्न तरी तयार झालं पाहिजे ना. नाहीतर लोक आपली वाढतच चाललंय आणि अन्न कमी कमी होत चाललंय. मग लोकांमध्ये काय होईल? उपासमार होईल, खायला अन्न मिळणार नाही. म्हणून काय होत आहे, जसे जसे लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्याच प्रकारे शेतीमध्ये धान्य सुद्धा पिकवण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. इट हॅज बीन पॉसिबल बिकॉज ऑफ मॉडर्न इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चर. आणि हे कशामुळे शक्य झालेलं आहे? आता हे जे आधुनिक पद्धतीने जी शेती केली जात आहे त्यामुळे ते शक्य झालेलं आहे. आता आधी कसे शेतकरी बिचारे हातानेच सगळं खणायचे पूर्ण शेत, मग बिया पेरायचे, नांगर फिरवायचे, बिया पेरायचे, सगळं त्या लोकांना हाताने करावं लागत असे. पण आता काय झालं, नवीन नवीन ट्रॅक्टर्स आले आहेत, नवीन नवीन साधनं आलेली आहेत, शेतीची सुधारित बियाणे आलेली आहेत, इम्प्रूव्ड सीड्स म्हणतात ना त्याला. आणि नवीन नवीन खत आलेले आहेत ज्यामध्ये चांगल्या प्रकारे एकदम पीक येणार आणि पिकाला कीड सुद्धा लागणार नाही. जंतुनाशके आलेली आहेत, त्यामुळे काय होत आहे, चांगल्या दर्जाचं पीक तयार होत आहे आणि ते लोकांना पुरतही आहे. ट्रेडिशनल ॲग्रिकल्चर. इन द ट्रेडिशनल मेथड ऑफ ॲग्रिकल्चर. आता ट्रेडिशनल ॲग्रिकल्चर म्हणजे आधी आपले जे पारंपरिक जे शेती व्हायची ना, पारंपरिक पद्धतीने जी शेती व्हायची त्याच्यामध्ये काय असायचं, त्यांचं पारंपरिक पद्धतीने ते लोक त्यांची शेती करायचे. जसे नांगरणी, प्लफिंग, टिलिंग म्हणजे मशागत इत्यादी, एटसेट्रा, ETC एटसेट्रा म्हणजे इत्यादी, वेअर डन विथ द हेल्प ऑफ ऑक्सन. ऑक्सन म्हणजे हे बघा बैलांची जी जोडी आहे ना त्याच्या मदतीने सगळं शेतीचं काम आधीच्या काळामध्ये केलं जात असे. अ मोट, अ ह्यूज लेदर बॅग ड्रायव्हन विथ द हेल्प ऑफ ऑक्सन वॉज used to draw water from the well. आता ना त्यावेळी कसं लेदरची एक मोठी बॅग असायची, ती विहिरीतून ते पाणी त्या लेदरच्या थैलीमध्ये भरून मग ते बैल असतात ना, त्या बैल घेऊन खेचून आणायचे आणि मग ते पाणी शेताला दिलं जात असे. हार्वेस्टिंग, थ्रेशिंग एटसेट्रा वॉज डन बाय द मेंबर्स ऑफ द फार्मर्स फॅमिली देमसेल्व्स विथ द हेल्प ऑफ ऑक्सन. आता जे ही नांगरणी, मळणी आणि ते मशागत वगैरे जे काही करत असे ते द मेंबर्स ऑफ फार्मर्स फॅमिली, त्या शेतकऱ्याच्या घरातील कुटुंब जे असायचं ना ते संपूर्ण कुटुंबच शेतीच्या कामामध्ये लागलेलं असायचं. आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब हे आणि ते बैल हे सगळे मिळून काय करत असत, शेती करत असत. However, farmers now carry out all these tasks with the help of machines. आता शेतकरी आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला शेतीच्या कामासाठी मेहनत करावी लागत असे, पण आता जो शेतकरी आहे तो काय करतो, मशीनचा उपयोग करतो. कळलं ना? जसं मी तुम्हाला आत्ताच बोलली की ट्रॅक्टर आहेत आणि ते कापणीसाठी, मळणीसाठी, सर्व प्रकारच्या गोष्टीसाठी आता मशीन उपलब्ध आहेत. त्यामुळे काय झालेलं आहे, एवढ्या सगळ्या लोकांची गरज लागत नाही. 10 जणांचं काम एक मशीनच करू शकतो. 100 लोकांचं काम, करोडो लोकांचं काम एक मशीनच करू शकतो. तर आता तो काय करत आहेत, मशीनचा वापर करत आहे. आता इम्प्रूव्ड मेथड ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे सुधारित पद्धतीने, नव्या पद्धतीने कशा प्रकारे शेती केली जात असे हे मी तुम्हाला भाग 2 मध्ये शिकवणार आहे. जर तुम्ही नवीन आहात आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टॅप करा आणि होऊ शकतो मी लाईव्ह स्ट्रीममध्ये येऊन सुद्धा तुम्हाला हे धडे शिकवू शकते. काही होऊ शकतो. तर तुम्ही पटापट सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टॅप करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना बिनधास्त फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक. कारण माझं चॅनल आहे मोफत
त्यामुळे अजिबात काळजी करायचं कारण नाही. ठीक आहे, चला मग आता आपण भेटूया लवकरच भाग 2 मध्ये. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. बाहेर जरी गेला तरी सुद्धा दक्षता पाळा. ठीक आहे, चला मग, बाय बाय, टाटा.